ओके मयुरी, तर स्क्रीन विजिबल आहे? येस सर. ठीक आहे. तर आपण लास्ट पर्यंत काय बघितलं होतं, लास्ट लेक्चर पर्यंत? तर जेवढं काही बेसिक आहे, बरोबर आहे, रेडिओ बटन पर्यंत आपण पोहोचलो होतो. तर ऑलमोस्ट आपला बेसिक्स कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण जे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर असणार आहे, ज्याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट होईल, तो चॅप्टर स्टार्ट करूया आपण. याचं नाव आहे DDIC. DDICलाच आपण अबॅबमध्ये डेटा डिक्शनरी सुद्धा म्हणतात. यालाच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा म्हणतात. ठीक आहे. असे याचे वेगवेगळे नाव आहे. आपण थ्रू आउट दी कोर्स DDIC या शब्दाचा वापर करू. बाकी अर्थ तुम्हाला कळलेला आहे. ठीक आहे. बट आता DDIC नेमकं काय असते, तर हा एक सेंट्रली सोर्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या SAP अबॅबमध्ये 3 सर्व्हर असतात. कुठल्या कुठल्या? पहिला आहे डेटाबेस सर्व्हर, दुसरा आहे प्रेझेंटेशन सर्व्हर, तिसरा आहे ॲप्लिकेशन सर्व्हर. ठीक आहे. तर आपण जे काही वर्क करतो, काही टेबल क्रिएट करतो किंवा स्टँडर्ड टेबल क्रिएट केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी कुठं असतात, तर डेटाबेसमध्ये स्टोअर्ड असतात. मग त्या डेटाबेसला मॅनेज करायचं काम आपण DDIC या चॅप्टरमधून करतो. ठीक आहे, या टॉपिकमधून करतो. तर मग ह्या टॉपिकचा मेन पर्पज काय? टू मॅनेज डेटाबेस. आपल्याला डेटाबेसला ॲक्सेस करायसाठी किंवा डेटाबेसला मॅनेज करायसाठी टी कोड काय आहे, तर SC11 हा टी कोड आहे. म्हणजे DDIC साठी आपण कुठला टी कोड वापरणार आहोत? SC11. DDICचा सगळा काम मोस्टली SC11 मधूनच होणार. ठीक आहे. काही टी कोड्स आहेत जसं SM30 वगैरे, तर त्या डेटाबेसमध्ये काही रेकॉर्ड्स मेंटेन करायसाठी आपण SM30 या टी कोडचा वगैरे वापर करणार आहोत. तर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या DDICचा असणार आहे. याच्यामध्ये DDICचे काही कंपोनेंट्स आहेत किंवा याला तुम्ही एलिमेंट्स सुद्धा म्हणू शकता. डेटाबेस टेबल्स. जसं इथे हा टेबल्स नाव येतं, याचा अर्थ काय, तर काही टेबल्स असतील. ठीक आहे. तर ह्या रेडिओ बटनला जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा टेबल्सला ॲक्सेस करू शकतो. नवीन टेबल्स क्रिएट करू शकतो, ज्याला आपण कस्टम टेबल सुद्धा म्हणतो, किंवा SAP अबॅबनी ऑलरेडी काही स्टँडर्ड्स टेबल क्रिएट करून ठेवलेले आहेत. SAPनी काही स्टँडर्ड्स टेबल क्रिएट करून ठेवलेले आहे. मग त्याला ॲक्सेस सुद्धा आपण या रेडिओ बटनच्या माध्यमातून करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्ह्यू. आता मी हे सांगणार आहे आतमध्ये जेव्हा आपण जाऊ डेटाबेस टेबलमध्ये, जेव्हा आपण ॲक्सेस करून बघू तेव्हा आणखी जास्त समजेल. त्याच्यानंतर काय? व्ह्यू. सेकंड कंपोनेंट काय? व्ह्यू. व्ह्यू म्हणजे काय असते, समजा आता डेटाबेस टेबलमध्ये आपले 1000 रेकॉर्ड मेंटेन आहेत, पण मला फ्रिक्वेंटली एखादी टेबल ॲक्सेस करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मारा हा एक मटेरियल मास्टर्ड स्टँडर्ड टेबल आहे. स्टँडर्ड टेबल जेव्हा मी म्हणतो, याचा अर्थ SAPने तो टेबल क्रिएट करून ठेवलेला आहे. ठीक आहे. जेव्हा मी स्टँडर्ड टेबल म्हणेन, याचा अर्थ कोण, तर SAPने तो टेबल क्रिएट करून ठेवलेला आहे. जेव्हा कस्टम टेबल मी म्हणेन तेव्हा कोण, तर आपण लोक, अबॅपर, तुम्ही, मी किंवा जे आपण काम करतो ते लोक कस्टम टेबल क्रिएट करतात. ठीक आहे. त्यांना स्टँडर्ड टेबल क्रिएट करायची ऑथॉरिटी नाही आहे. पण हो, आपण स्टँडर्ड टेबलमध्ये काही रिक्वायर्ड फील्ड, कस्टम फील्ड्स आपण ॲड करू शकतो. त्याच्यासाठी अपेंड किंवा इन्सर्ट स्ट्रक्चर म्हणून एक ऑप्शन आहे, त्याचा वापर करून आपण स्टँडर्ड टेबलमध्ये सुद्धा काही रिक्वायर्ड फील्ड्स ॲड करू शकतो. त्यानंतर येतो व्ह्यू. तर व्ह्यू का असते, जसं मी सांगितलं होतं, एखादी टेबल आहे, या टेबलमध्ये 1000 फील्ड्स आहेत. मला 1000 फील्ड ॲक्सेस न करता फॉर एक्झाम्पल 100 फील्ड ॲक्सेस करायचा आहे. ठीक आहे. एखाद्या टेबलमध्ये 1000 फील्ड्स आहेत, मला 1000 फील्ड्स ॲक्सेस करायच्या नाही आहे, मला फक्त आणि फक्त 100च फील्ड ॲड करायचं आहे. तर मग मी इथं काय करू शकतो, त्या टेबलसाठी एक्झाम्पलमध्ये जसं मी मारा टेबल घेतला होता, तर मारा टेबलसाठी एक कस्टम व्ह्यू क्रिएट करून ठेवू शकतो. मग ज्यावेळेस तो कस्टम व्ह्यू नेम मी तिथे टाकेन, जसा झेड मारा व्ह्यू. ठीक आहे. झेड मारा व्ह्यू हा कस्टम व्ह्यूचा नेम झाला. जसा मी तिथे टाकणार तसा काय होणार, फक्त आणि फक्त मला सिलेक्टेड 100 एंट्रीज दिसणार.
ज्या एंट्रीज आपण व्ह्यू क्रिएट करताना सिलेक्ट करून ठेवू. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा टाईप्स काय असतात? डेटा टाईप्स आपण प्रोग्राममध्ये बघितला होता, जे कॅरेक्टर लेंथ वगैरे घेतला होता, इंटिजर, न्यूमरिक, डेट्स, हे काय झाले डेटा टाईप्स. त्या सगळ्या गोष्टी आपण इथून सुद्धा ॲक्सेस करू शकतो. मग डेटा टाईप्स काय? हे एक ग्लोबल सिस्टीम व्हेरिएबल्स आहेत. ते काय आहेत? ग्लोबल सिस्टीम व्हेरिएबल्स. आता ग्लोबल म्हणजे नेमकं काय? तर जे सिस्टीम व्हेरिएबल्स फक्त एखाद्या पर्टिक्युलर टास्क पुरता किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्राम पुरता मर्यादित नाही आहे. तो डेटा टाईप जर आपण थ्रू आउट दी एबॅप कुठे पण जर का ॲक्सेस करू शकत असू, कुठे पण कुठल्याही टिकोडला, तर त्याला आपण ग्लोबल म्हणतो. आणि लोकल काय असते? तर पर्टिक्युलर एखाद्या प्रोग्राममध्येच एखादी गोष्ट जर का आपण वापरत आहोत आणि सेम गोष्ट किंवा सेम व्हेरिएबल दुसऱ्या कुठल्या प्रोग्राममध्ये आपण वापरू शकत नाही, तर ह्याला आपण काय म्हणतो? लोकल. ठीक आहे. ग्लोबल आणि लोकल मीन्स एखादा पर्टिक्युलर टास्कसाठी यूज करतो ना, एखाद्या पर्टिक्युलर टास्कसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी जो व्हेरिएबल फक्त आणि फक्त एकाच प्रोग्राममध्ये चालणार, तो झाला लोकल व्हेरिएबल. ठीक आहे. आणि जो व्हेरिएबल आपण थ्रू आउट SAP कुठल्याही टिकोडला कुठेही प्रोग्राममध्ये चालणार, DDIC मध्ये चालणार, UPS ABAP मध्ये चालणार, तो झाला तुमचा ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे. टाईप ग्रुपचं एवढं काही काम नाही आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आतमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर येते डोमेन. डोमेन काय असते? तर एखादी तुम्ही फील्ड क्रिएट करता, तर त्या फील्डला एक काय म्हणता येईल त्याला, एक कंपोनंट प्रोव्हाइड करावं लागतं. ठीक आहे. एक कंपोनंट प्रोव्हाइड कर, जसं नेम आपण घेतो. ठीक आहे. नेम घेतल्यानंतर त्याचा टाईप कॅरेक्टर 10 घेतो किंवा कॅरेक्टर 20 घेतो. तर जो कॅरेक्टर 10 किंवा कॅरेक्टर 20 आहे ना, तो त्याचा डोमेन असते, त्याचं आपण नाव प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तुम्ही वेबसाईट वगैरे बघितलं असणार, बरोबर आहे. तर वेबसाईटमध्ये आपण डोमेन नेम म्हणतो, बरोबर आहे. डोमेन नेम म्हणजे काय? की सिस्टीमला एक पर्टिक्युलर पाथ हवी असते आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायसाठी. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला थेरॉटिकली सांगत आहोत, त्यामुळे होऊ शकते काही गोष्टी समजतील, काही गोष्टी नाही समजतील, काही हरकत नाही. जेव्हा आपण डेटाबेस टेबल, कस्टम डेटाबेस टेबल क्रिएट करून बघू, त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर समजतील. ठीक आहे. जनरली याचा काही काम पडत नाही आपल्याला, डेटा टाईपचा इथून काही काम पडत नाही. जेव्हा आपण डोमेन क्रिएट करतो ना, त्यावेळेस आपल्याला ह्या डेटा टाईपचा वगैरे काम पडतो. ते आतमध्ये आपण बघू. जेव्हा टेबल क्रिएट करत राहू ना, त्यावेळेस तुम्हाला इथले सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एक एक आणखी बघणारच आहोत. ठीक आहे. क्रिएट करून बघणार आहोत प्रत्येक गोष्ट, त्यामुळे आपल्याला हे आणखी डेप्थमध्ये समजत जाणार. त्याच्यानंतर येते सर्च हेल्प. सर्च हेल्प काय? 2 टाईपचे सर्च हेल्प असतात. एक आहे कलेक्टिव्ह सर्च हेल्प, दुसरा एलिमेंटरी सर्च हेल्प. समजा आपण एखादी प्रोग्राम क्रिएट केला, त्या प्रोग्राममध्ये आपल्याला सजेशन हवे असतात. ठीक आहे. एखाद्या प्रोग्राममध्ये आपल्याला सजेशन हवे असतात, तर ते सजेशन सिंगल ब्लॉकमध्ये पाहिजे की मल्टिपल ब्लॉकमध्ये पाहिजे, हे आपण इथून क्रिएट करून ठेवू शकतो. जर का सिंगल ब्लॉकमध्ये पाहिजे तर कलेक्टिव्ह सर्च हेल्प, आणि जर का मल्टिपल ब्लॉकमध्ये पाहिजे असेल तर एलिमेंटरी सर्च हेल्प. ते कसे क्रिएट करायचे ते आपण समोर जेव्हा बघत जाऊ त्यावेळेस तुम्हाला समजून येईल. मग येते लॉक ऑब्जेक्ट. लॉक ऑब्जेक्ट काय असते? तर एखाद्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती किंवा एखाद्या पर्टिक्युलर टेबलवरती, ठीक आहे, एखाद्या पर्टिक्युलर टेबलवरती जर सायमल्टेनियसली मल्टिपल युजर्स यूज केले नाही पाहिजे असं जर का वाटत असेल, तर आपण त्या टेबलला लॉक ऑब्जेक्ट लावू शकतो. म्हणजे त्या टेबलवरती फक्त एकच व्यक्ती काम करू शकतो, अनलेस अँड अंटिल तो व्यक्ती त्या टेबलमधून लॉग आउट होत नाही, तोपर्यंत दुसरा युजर त्या टेबलमध्ये लॉग इन करू शकत नाही. ठीक आहे. लॉक ऑब्जेक्टचा अर्थ समजला? सायमल्टेनियस ॲक्सेस अवॉइड करायसाठी आपण लॉक ऑब्जेक्ट लावून ठेवू शकतो. तर हे होतं एक ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. ओव्हरव्ह्यू ऑफ अवर प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर आपण आता एक
कस्टम टेबल क्रिएट करून बघू. ठीक आहे, एक कस्टम टेबल क्रिएट करून ठेवू. आता कस्टम टेबल क्रिएट करायसाठी मला कस्टम नेम कशापासून स्टार्ट करावं लागतं? झेड पासून. ठीक आहे, झेड किंवा वाय. मग इथे सुद्धा तुम्हाला कस्टम नेमसाठी झेड किंवा वाय पासूनच स्टार्ट करावं लागतं. आता मी एक कस्टम टी कोड कुठला टाकला याला? SE11. SC. हा, SE11. ठीक आहे. तर मग आता मी काय करतो, एक कस्टम टेबल क्रिएट करतो. झेड फॉर एक्झाम्पल मला एम्प्लॉयचा रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मला एम्प्लॉयचा रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. मग झेड EMP अंडरस्कोअर टेबलसाठी TB टाकतो, TB1. ऑलरेडी एक टेबल आहे, शायद तो एक्झिस्ट नाही करेल कारण रिसेट केलेला आहे ना. TB1. ठीक आहे, मी याचं एक नवीन टेबल क्रिएट करतो, ZEMP TB1 नावाने. ही रेडिओ बटन सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर झेड एम्प्लॉयमेंट डिटेल मला ठेवायचं आहे, त्यामुळे मी EMP अंडरस्कोअर TB1 या नावाने टेबल क्रिएट करून राहिलो. आता त्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक करायची. ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतोय, TB2 टाकतो, TB2 नाव क्रिएट. ठीक आहे, तर आपला टेबल 2 या नावाने एक एंट्री क्रिएट झालेली आहे, एक टेबल क्रिएट झालेला आहे. बघा, आता हा टेबल क्रिएट करताना आपल्याला सगळ्यात आधी इथे एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करून टाकायचा. जसं आपल्याला एम्प्लॉयमेंट डिटेल ठेवायचं आहे, तर मी काय करतो, एम्प्लॉई डिटेल. ठीक आहे, याला सेव्ह करून घेतला. सेव्ह केल्यानंतर डिलिव्हरी क्लास विचारतोय. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर हे मॅन्डेटरी केलं आहे. पहिले ECC वरती हे मॅन्डेटरी नव्हता, फक्त आपण शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केला तरी पण दुसऱ्या टॅबमध्ये जाऊ शकत होतो. बट ठीक आहे, आता हे डिलिव्हरी क्लास मॅन्डेटरी केलेला आहे. डिलिव्हरी क्लास म्हणजे काय असते, जो टेबल तुम्ही क्रिएट केलेला आहे त्या टेबलचा ट्रान्सपोर्टेशन कंट्रोल करायचं का डिलिव्हरी क्लास करतो. ठीक आहे, एखाद्या टेबलचा ट्रान्सपोर्टेशन करायचं काम डिलिव्हरी क्लास कंट्रोल करतो. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचं म्हणजे काय, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती एखाद्या टेबलला मूव्ह करायचं आहे, तर हा काम डिलिव्हरी क्लास करतो. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काही आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळतात. मी ह्या बटनवर क्लिक करून F4 केला. ठीक आहे, त्या बटनवर क्लिक करून काय केलं, F4 केलं. F4 म्हणजे काय असते, आपल्याला सजेशन दाखवते. ठीक आहे, F4 मध्ये काय, तर आपल्याला सजेशन दाखवते. ह्यामध्ये आपल्याला असं 6-7 काही ऑप्शन बघायला भेटतात, ACLGESW. ठीक आहे, यापैकी फक्त आणि फक्त आपल्या कामाचा A आणि C हे दोनच आहेत, A आणि C. बाकी ऑप्शन L पासून W पर्यंत हे SAP काम करते. याच्यावरती L पासून W पर्यंत कोण काम करते, SAP, म्हणजे जे स्टँडर्ड लोक आहेत. ठीक आहे, SAP जे स्टँडर्ड गोष्टी करते ते लोक या L पासून W पर्यंत काम करतात. आणि समजा आपल्याला L पासून W पर्यंत काम करायचं असलं तर SAP सांगतो की तुम्हाला हा XYZ नावाचा टेबल क्रिएट करायचा आहे, पण त्याचा डिलिव्हरी क्लास हा L घ्या किंवा G घ्या किंवा E घ्या, SW काय घ्यायचं हे ते लोक सांगतात. ठीक आहे, तर मग आपल्याला मोस्टली काम Aचाच पडतं, 90% काम तुम्हाला Aचाच पडतं आणि Cचा फार कमी 10%. ठीक आहे, तर मग मी काय करतो, याला A हा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर डेटा ब्राउझर किंवा टेबल व्ह्यू एडिटिंग. आता याच्यामध्ये आपल्याला एक 3 ऑप्शन बघायला मिळतात. याच्यामध्ये काय म्हणते, डिस्प्ले ऑब्लिक मेंटेनन्स अलाउड विथ रेस्ट्रिक्शन. आता इथं रेस्ट्रिक्शन्स हा वर्ड आला, याचा अर्थ काय, जेव्हा आपण टेबलला मेंटेन करायला जाऊ तेव्हा काही रेस्ट्रिक्शन्स आपल्यावरती येतील. ते रेस्ट्रिक्शन्स काही मर्यादित फील्डसाठी येऊ शकतात किंवा थ्रू आउट कम्प्लीट टेबलसाठी सुद्धा असू शकते. ठीक आहे, पण याच्यामध्ये आपण काय करू शकतो, मेंटेनन्स करू शकतो, बट रेस्ट्रिक्टेड असणार आहेत काही फील्ड्स. ठीक आहे, ते रेस्ट्रिक्शन्स वगैरे जर असेल तर आपण त्या फील्डला मेंटेन नाही करू शकत, बाकीच्या फील्डला मेंटेन करू शकतो. आता पुढचा ऑप्शन आहे
डिस्प्ले ऑब्लिक मेंटेनन्स अलाउड. तर आपण जेव्हा कस्टम टेबल क्रिएट करू तेव्हा हेच ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत, कारण की आपल्याला त्या टेबलमध्ये काही फील्ड्स मेंटेन करायचं आहे. ठीक आहे, त्या टेबलमध्ये काही फील्ड्स मेंटेन करायचं आहे. होऊ शकते तुम्हाला आता हे मेंटेन कसा करायचा भरपूर सारे प्रश्न पडत असतील, भरपूर सारे, ह्याच्यातलं डिफरन्स काय, ते काय, बरोबर. तर जेव्हा आपण टेबल क्रिएट करू, त्याला मेंटेन करून बघू, 1-2 टेबल तुम्ही क्रिएट करून बघा, त्याच्यानंतर तुमचे जेवढे प्रश्न पडत आहेत ते सगळे क्लिअर होतील. ठीक आहे. हां, मग आता आहे मेंटेनन्स अलाउड. मेंटेनन्स अलाउड म्हणजे काय, त्या टेबलमध्ये जेवढे आपण फील्ड्स घेऊ त्या सगळ्या फील्डला आपण मेंटेन करू शकतो. रेकॉर्ड्स आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. आपल्याला समजा काही रेकॉर्ड्स नको आहे तर ते डिलीट करू शकतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सेकंड ऑप्शनमधून करू शकतो. तिसरं ऑप्शन काय, मेंटेनन्स नॉट अलाउड. ठीक आहे, मेंटेनन्स नॉट अलाउड. नॉट अलाउड म्हटल्याबरोबर काय, तर आपण त्या टेबलमध्ये नवीन फील्ड ॲडच करू शकत नाही, किंवा एक्झिस्टिंग फील्ड आहे पण त्या फील्डचा रेकॉर्ड डिलीट नाही करू शकत, किंवा काही रेकॉर्ड अपडेट नाही करू शकत, रेकॉर्ड चेंज नाही करू शकत. ठीक आहे, हा झाला थर्ड ऑप्शन. तर आता आपण इथं मेंटेनन्स अलाउड हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट करूया. एवढा सिलेक्ट केल्यानंतर आपण करू सेव्ह. सेव्ह नंतर आता हा लोकल ऑब्जेक्ट ॲज युजल. ठीक आहे, आता यानंतर आपण जाऊया फील्ड या टॅबवर. ठीक आहे, फील्डच्या आधी एक ॲट्रिब्यूट ह्या नावाची टॅब बघून घेऊ. याच्यामध्ये फक्त एक जनरल डेटा असते. जनरल माहिती म्हणजे काय, की कोणी हा टेबल क्रिएट केला, त्याच्यानंतर कोणत्या तारखेला केला आहे, त्याचं पॅकेज काय आहे आणि त्याची लँग्वेज काय. ठीक आहे, ह्या जनरल गोष्टी असतात. त्याच्यानंतर आहे फील्ड. आता फील्डमध्ये जसं मी तुम्हाला थेरॉटिकली बोलता बोलता सांगितलं की आपल्याला फील्ड क्रिएट करावं लागतं, मग त्या फील्डला मेंटेन करावं लागतं, तर त्या फील्ड आपल्याला इथं क्रिएट करावं लागतं. ठीक आहे, त्या फील्ड आपल्याला इथं क्रिएट करावं लागतं. आता इथे मी एक पहिली फील्ड घेतो, मॅन्डेट. ठीक आहे, पहिली फील्ड हे मॅन्डेट घ्यायची. मॅन्डेट म्हणजे काय, क्लायंट डिपेंडेंट आहे की क्लायंट इंडिपेंडेंट आहे हे आपल्याला समजतं. क्लायंट डिपेंडेंट म्हणजे काय, की एखाद्या पर्टिक्युलर क्लायंटसाठी हा टेबल आपण बनवून राहिला, असा याचा अर्थ होतो. जसं तुम्ही लॉग इन करता, जेव्हा तुम्ही लॉग इन करता, ठीक आहे, तर तिथं एक क्लायंट आय डी असते, बरोबर आहे, 100 नंबरचा है ना. तर मग हा टेबल क्लायंट 100 साठी बनवण्यात येत आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे हा का झाला, क्लायंट डिपेंडेंट झाला. आता इथे येते याची की फील्ड. की फील्ड घ्यायची. की फील्ड म्हणजे काय, तर युनिक डेटा मेंटेन करायसाठी आपण की फील्ड घेतो. त्याच्यानंतर येते डेटा एलिमेंट. याच्यानंतर येते डेटा एलिमेंट. डेटा एलिमेंट काय असते, तर एखाद्या फील्डचा कॅरेक्टर टाईप काय आहे, त्याचा डेटा टाईप काय आहे, किंवा त्याचा डोमेन नेम काय आहे, ह्या गोष्टी आपण डेटा एलिमेंटमधून देतो. जसं आता मी इथं एक मॅन्डेटसाठी आपल्याला मॅन्डेटच डेटा एलिमेंट ऑलरेडी SAPने क्रिएट करून ठेवलेला आहे. याला मी मॅन्डेट केला. बघा आता एंटर करतो. बघा एंटर केल्याबरोबर ह्या गोष्टी ऑटोमॅटिक आल्या, बरोबर. त्याचा डेटा टाईप आला, लेंथ आली, डेसिमल्स आणि हे क्लायंट. ठीक आहे, या डेटा एलिमेंटमध्ये मी डबल क्लिक करतोय. डबल क्लिक केल्यानंतर येस करतोय. मी मगाशी काहीतरी डोमेन बद्दल सांगितलं होता, तो एक पाथ सांगतो आपल्याला, है ना. तर हे बघा इथं आपण डोमेन क्रिएट करतो. हे करून बघणार आहोत आपण पुढच्या लेक्चरला. एक कस्टम टेबल विथ कस्टम डेटा एलिमेंट करणार आहोत. आता ह्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, तर कस्टम टेबल युजिंग स्टँडर्ड डेटा एलिमेंट. ठीक आहे, कस्टम टेबल युजिंग स्टँडर्ड डेटा एलिमेंट. पुढच्या लेक्चरला कस्टम टेबल विथ कस्टम डेटा एलिमेंट करू. त्याच्यानंतर दुसरी फील्ड आता मी घेतो एम्प्लॉयमेंट नेम. याच्यामध्ये घेतो फक्त नेम. याला पण मी एक की फील्ड देतो. त्याच्यानंतर झेड नेम किंवा नेमही टाकलं तरी पण येऊन जाईल. ठीक आहे, नेम एंटर. बघा आहे, जसा मी नेम टाकला कॅरेक्टर ऑटोमॅटिक आला, त्याची कॅरेक्टर लेंथ 35 ऑटोमॅटिक आली, एम्प्लॉय लास्ट नेम ऑटोमॅटिक आला. ठीक आहे, आता मी काय करतो, झेड
लास्ट नेम करतो. झेड, हा फील्डला झेड द्यायची गरज नाही. लास्ट नेम याला पण मी एक की फील्ड देतो. त्यानंतर झेड लास्ट नेम, बघू हा आहे का, हा सुद्धा आहे बघा. कॅरेक्टर, त्याची कॅरेक्टर लेंथ हे सुद्धा आला. कस्टमर लास्ट नेम आलाय. ठीक आहे, काय हरकत नाही. हे ज्यांनी कोणी हा क्रिएट करून ठेवलेला आहे, हा झेड आहे याचा अर्थ कस्टम बनवून ठेवलेला आहे. ठीक आहे, त्यांनी नाव देताना त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन टाकताना काय दिलेलं आहे, कस्टमर लास्ट नेम. त्यामुळे इथं सुद्धा शॉर्ट डिस्क्रिप्शन तोच रिफ्लेक्ट होऊन राहिला आहे. त्यानंतर मी एक एज घेतो. एजला आपण की फील्ड देतो. याला पण मी एक एज टाकतो. ठीक आहे, एज डेटा टाईप डेसिमल 9 हे नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, डेसिमल एवढं नाही पाहिजे आपल्याला. 2 किंवा 3 राहिले तरी पण चालेल. कॅरेक्टर लेंथ 2 किंवा 3 राहिले तरी पण चालेल. एवढं नाही पाहिजे आपल्याला डेसिमल वगैरे. अरे गॉड, ठीक आहे, बरं काय हरकत नाही. नेम झेड नेम टाकून बघू. ठीक आहे, ऑलरेडी क्रिएट केलेला आहे झेड नेम, तोच आपण यूज केला. डेटा एलिमेंट्स मध्ये झेड नेम पण टाकू शकतो आपण, स्टार्टिंग विथ झेड. हो, डेटा एलिमेंट मध्ये आपल्याला झेड नेम जर कस्टम टाकायचं असेल तर, स्टँडर्ड टाकायचा असेल तर स्टँडर्ड सुद्धा आहे. जसं मी पहिले नेम टाकला होता. जर का नेम टाकला याचा अर्थ काय, तर एसीपीने जो क्रिएट करून ठेवलेला आहे तो. आणि झेड म्हणजे काय, तर आपल्यासारखे कोणतरी जे प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी ते झेड नेम नावाने क्रिएट करून ठेवलेलं आहे. काय, डेटा एलिमेंट क्रिएट करून ठेवलं आहे. मग त्या डेटा एलिमेंटचे जो डेटा टाईप आहे तो कॅरेक्टर आहे, लेंथ आहे 25. ठीक आहे, आता लास्ट नेम घेऊ. लास्ट नेम याला सुद्धा मी की फील्ड घेतला. झेड लास्ट नेम. ठीक आहे, आलं. याला मी करतो सेव्ह. त्याच्यानंतर घेतो डेट ऑफ जॉईन घेतो आधी. याला सुद्धा मी की फील्ड घेतो. टोच आहे का बघू. एंटर केला, नाही आहे. आता हे मला कसं समजलं नाही आहे, इथं 0 आला सगळं बरोबर. आणि एक तर मी काय घेतलंय, झेड घेतलेलं नाही आहे, तर हा मला क्रिएट करू देणार नाही. क्रिएट का नाही करू देणार, कारण त्याची ऑथॉरिटी कोणाला आहे, सॅप वाल्यांना आहे. जर का तुम्ही झेड घेत नाही आहे तर आपण प्रॅक्टिस सर्व्हरवाले किंवा जॉब करताना सुद्धा तुम्हाला हे घेऊ देणार नाही. त्यासाठी टाकावं लागतं झेड. आता झेड डॉज करून बघतो. हे बघा, हे कोणीतरी झेड नावाने क्रिएट करून ठेवलेलं आहे बरोबर. झेड डोज क्रिएट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याचं डेट्स आणि 8 त्याची कॅरेक्टर लेंथ, जॉईनिंग डेट ऑफ एम्प्लॉई ऑटोमॅटिक आले. त्याच्यानंतर आता मी इथं घेतो एज घेतला. याला सुद्धा की फील्ड घेतलो. बरं जाऊ द्या, की फील्ड आता एवढे इनफ आहेत. त्यानंतर आता इथं मी घेतो झेड एज. एंटर केला. इंटीजर, याचा डेटा टाईप काय, इंटीजर, कॅरेक्टर लेंथ 3 एवढी इनफ आहे. त्यानंतर मी घेतो सॅलरी. ठीक आहे, सॅलरी घेतला. तिथं इंटीजर 1 कसं काय आलं, म्हणजे त्यांनी डेटा टाईप क्रिएट करून ठेवलेला आहे त्यामुळे. आणि तो कस्टम क्रिएट करून ठेवला. जेवढे झेड दिसत आहेत हे सगळे काय कस्टम आहेत. ठीक आहे, कस्टम क्रिएट करून ठेवलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर येते सॅलरी. आता सॅलरी आपण स्टँडर्ड घेऊन बघू. याच्यासाठी असते CUKY इज नॉट ऍक्टिव्ह. ठीक आहे, डेटा टाईप फॉर झेड करन्सी किंवा झेड सॅलरी नावाने असेलच. झेड सॅलरी CURR. ठीक आहे, CURR हे काय, याचा डेटा टाईप आहे. हे आपण आता केला. मी केलं, याला सेव्ह. त्याच्यानंतर आता एक परत फील्ड घ्यावं लागतं. बरं,
त्याच्यासाठी मी आधी एक एरर घेऊन येतो. ठीक आहे, त्या फील्डचा इम्पॉर्टन्स काय ते समजायसाठी काय करतो, एक एरर घेऊन येतो. याला मी आता आधी करतो सेव्ह. ठीक आहे, हा झाला सेव्ह. याला मी केला चेक. बघा आता चेक केल्यावर एक एरर येतं. बघा हे एरर का बरं आलं आणि सॅलरी या फील्डलाच आलेला आहे. ठीक आहे, सॅलरी या फील्डलाच आलेला आहे. का बरं आलं आहे? कारण जेव्हा आपण करन्सी किंवा क्वांटिटी ही फील्ड घेतो ना, त्यावेळेस आपल्याला एक रेफरन्स फील्ड द्यावं लागतं. बघा इथं एररमध्ये सुद्धा काय म्हणताय, स्पेसिफाय रेफरन्स. बरोबर, रेफरन्स टेबल अँड रेफरन्स फील्ड. आता हे रेफरन्स टेबल आणि रेफरन्स फील्ड काय असते, तर तुम्ही जेव्हा करन्सी घेता 10,000, तर 10,000 काय, रुपीज की USD INR की थाई बात की धीरम, बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणजे त्या आकड्याला एक मिनिंगफुल अमाऊंट कन्सिडर करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, तर एक रेफरन्स फील्ड किंवा रेफरन्स टेबल नेम आणि रेफरन्स फील्ड द्यावं लागतं. ठीक आहे, मग आता याच्यासाठी रेफरन्स फील्ड काय असते, करन्सी. करन्सीमध्ये गेलो, त्याच्यानंतर इथं मी करन्सी टाकलं, एंटर केलं. बघा आता ह्याची करन्सी डेटा टाईप काय आला, CUKY. ठीक आहे, याला मी आता काय केलं, सेव्ह केलं. आता मग एरर जाईल का? आता सुद्धा एरर जाणार नाही. बघा आता मी काय करतो, परत चेक केला तरी सुद्धा एरर गेलेलं नाही आहे. ठीक आहे, का? कारण आपण ते फक्त फील्ड घेतलाय, रेफरन्स कुठं दिलं है ना. ही फील्ड या सॅलरी फील्डला रेफरन्स म्हणून आहे हे आपण मेन्शनच नाही केलं ना कुठं. बरोबर, मग ते मेन्शन कुठं करायचं, ते मेन्शन करायसाठी बघा इथं करन्सी अँड क्वांटिटी फील्ड दिलेली आहे. बरोबर, हा टॅब दिलेला आहे. करन्सी अँड क्वांटिटी या टॅबमध्ये गेलो, इथे बघा सॅलरीच्या समोर ही फील्ड आपण एडिटेबल आहे. बरोबर आहे, ही फील्ड काय एडिटेबल आहे आणि बाकीच्या गोष्टी एडिटेबल नाही आहेत. म्हणजे बाकीच्या गोष्टींना आपल्याला रेफरन्स द्यायची गरज नाही आहे. आता इथे मला काय करावं लागतं, रेफरन्स टेबल. बघा इथं काय लिहिलेलं आहे, रेफरन्स टेबल. मग टेबल नेम काय आपला, ZEMP-TB2. याला मी काय केलं, याला कॉपी करून पेस्ट केला. त्याच्यानंतर रेफरन्स फील्ड काय, तर करन्सी, ही फील्ड आपली रेफरन्स आहे. मग याला मी कॉपी केलं फील्डला आणि याला केलं इथं पेस्ट. याला आपण करूया सेव्ह केलं. आता बघा चेक करून बघू. आता एरर गेले असतील, फक्त वॉर्निंग मेसेजेस आहेत ते पण आपण काढून बघू. चेक केला बघा, तो एरर गेला जे रेड मध्ये होता तो. हा, आता जे येलो मध्ये आहे ते आहे फक्त आणि फक्त वॉर्निंग मेसेजेस. ठीक आहे, आपण इथून डायरेक्ट ऍक्टिव्ह केलं तरी पण चालेल, पण जर का ते वॉर्निंग मेसेजेस सुद्धा काढायचं असेल तर एक एनहान्समेंटचं ऑप्शन असते, याच्यात जायचं. एनहान्समेंट कॅटेगरी म्हणून एक ऑप्शन आहे, एक्स्ट्राजमध्ये जाऊन एनहान्समेंट कॅटेगरी, त्यानंतर असं एक पॉपअप विंडो येईल, याच्यावर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं. इथून कॅन बी डीप एनहान्स करायचा, म्हणजे काही टेबलमध्ये इनकन्सिस्टन्सी असतील तर त्या क्लिअर होऊन जातात. ठीक आहे, झालं. मग याला गेलो आपण सेव्ह, परत केला चेक. आता बघा नो इनकन्सिस्टन्सी फाउंड. ठीक आहे, नो इनकन्सिस्टन्सी फाउंड म्हणजे नो एरर फाउंड. मग आता याला केलो आपण ऍक्टिवेट. हा, आता ऍक्टिवेट करायच्या आधी ना एक टेक्निकल सेटिंग नावाचा टॅब आपण बघूया. ठीक आहे, बरं ठीक आहे. तर इथं डेटा क्लास म्हणते. ठीक आहे, डेटा क्लास म्हणजे काय, डेटा क्लास म्हणजे कोणत्या टाईपचा टेबल तुम्हाला क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, मास्टर टेबल क्रिएट करायचा आहे की ॲप्लिकेशन टेबल क्रिएट करायचं आहे. बघा मास्टर टेबल आहे की ट्रान्सपरंट टेबल आहे की ट्रान्झॅक्शन डेटा आहे. तर हे APPL0, APPL1, APPL2 हे काय, तर टेबलचे क्लासिफिकेशन्स आहेत, क्लासेस आहेत. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला मास्टर डेटाच आपल्याला याच्यात सिलेक्ट करावं लागतं, APPL0. त्याच्यानंतर येतो साईज कॅटेगरी. साईज कॅटेगरी काय असते, ह्याला आपण व्हेरिएबल असतात, म्हणजे हा 0 to समथिंग नंबर 5 पर्यंत अशी त्याची कॅटेगरीज दिलेली आहे. आता 0 जेव्हा मी टाकतो तेव्हा काय होत आहे, लेस दॅन 5,000 रेकॉर्ड येत आहे. ठीक आहे, लेस दॅन 5,000 रेकॉर्ड, 500K
के. तर याचा अर्थ काय, तुम्ही या टेबलमध्ये 500K पर्यंतचा रेकॉर्ड स्टोअर करू शकता. पण समजा त्याच्यापेक्षा जास्ती जर का रेकॉर्ड आले तर यांनी जेवढी मेमोरी अलोकेट केलेली आहे, आपण आता टेबल क्रिएट करून घेतला, ठीक आहे. इनिशियली आपल्याला वाटलं की आपले 500K पर्यंतचेच रेकॉर्ड स्टोअर राहतील, त्याच्यापेक्षाची काही गरज पडणार नाही, ठीक आहे. पण बाय द टाइम तुमचे रेकॉर्ड्स वाढत गेले, मग मेमोरी कन्झम्पशन पण वाढत गेली. मग मेमोरी कन्झम्पशन जेव्हा वाढली त्याच्यानंतर असं समजलं की आपले रेकॉर्ड्स 500K पेक्षाही जास्ती जात आहेत. मग आपल्याला इथे येऊन चेंज करायची गरज पडणार का, तर नाही. हे ऑटोमॅटिकली पुढच्या म्हणजे 0च्या नंतर 1 येतो, तर तो 1 कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट होऊन जाईल. तुम्हाला इथे काहीही करायची गरज नाही. इनिशियली 0 टाकून ठेवून द्यायचा, ठीक आहे. मग जेव्हा तो डेटा 500Kच्या वरती वाढेल तेव्हा साईज कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिकली तो 1 होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो बफरिंग. आता हे बफरिंग काय असते, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपला डेटाबेस सर्व्हर, ॲप्लिकेशन सर्व्हर आणि प्रेझेंटेशन सर्व्हर असे 3 सर्व्हर आहेत. तर जेव्हा आपण प्रेझेंटेशन सर्व्हरवरती एखादी डेटा रिक्वेस्ट करतो, तर त्या प्रेझेंटेशन सर्व्हरवरून ॲप्लिकेशन सर्व्हरवरती तो डेटा आहे का, तो अवेलेबल आहे का, तो रेकॉर्ड, तो आधी बघितला जाते. ॲप्लिकेशन सर्व्हरवरती नसलं तर मग तो कुठं जातं, डेटाबेस सर्व्हरमध्ये, आणि मग डेटाबेस सर्व्हरमध्ये शोधून काढतो. जो डेटा आपल्याला प्रेझेंटेशन सर्व्हरवरती हवा आहे तो डेटा काय करतो, डेटाबेस सर्व्हरवरती जाऊन शोधून काढतो. मग एखादी डेटा आहे जो तुम्हाला फ्रिक्वेंटली ॲक्सेस करायचा आहे, एखादी डेटा आहे जसं मारा डेटाबेस टेबल आहे, त्या टेबलमधले 20 फील्ड आहेत जे तुम्हाला फ्रिक्वेंटली ॲक्सेस करायचे आहेत. मग त्या फील्ड्स तुम्ही काय करणार, बफरिंग करून ॲप्लिकेशन सर्व्हरवरती स्टोअर करून ठेवणार, म्हणजे बफरिंग अलॉट करणार त्या टेबलसाठी. जो कस्टम टेबल तुम्ही क्रिएट करून राहिले त्याच्यासाठी काय करणार, बफरिंग अलॉट करणार किंवा बफरिंग ॲक्टिवेट करणार. मग बफरिंग ॲक्टिवेट जेव्हा करणार त्या 20 किंवा 25 फील्ड काय होणार, तुमच्या डेटाबेस सर्व्हरवरती तर स्टोअर राहीलच, पण ॲप्लिकेशन सर्व्हरवरती सुद्धा येऊन स्टोअर राहतील. जेव्हा केव्हा तुम्ही प्रेझेंटेशन सर्व्हरवरती रिक्वेस्ट टाकणार की मला ते 20 फील्ड्स बघायचे आहेत, तर तो डेटाबेसपर्यंत न जाता डायरेक्ट ॲप्लिकेशन सर्व्हरवरूनच बफर करणार, डायरेक्ट ॲप्लिकेशन सर्व्हरवरूनच तुमच्यासमोर डेटा घेऊन येणार, ठीक आहे. यांनी काय होणार, तुमची प्रोसेसिंग स्पीड वाढेल आणि तुमचा परफॉर्मन्स वाढेल, ठीक आहे. हा कॉन्सेप्ट आहे बफरिंगचा. हे बफरिंगचे 2-3 टाईप्स आहेत, ठीक आहे. सिंगल रेकॉर्ड बफर, जेनेरिक एरिया बफर आणि फुल्ली बफर. तर सिंगल रेकॉर्ड बफर म्हणजे काय असणार, तर जेव्हा एखाद्या टेबलमधला एखादीच फील्ड आहे जे तुम्हाला फ्रिक्वेंटली बफर करायची आहे, ठीक आहे. मारा टेबलमधली मॅटनर फील्ड ही फील्ड आहे जी की मला फ्रिक्वेंटली ॲक्सेस करायची आहे, तर अशा केसमध्ये काय करणार, मी सिंगल रेकॉर्ड बफर ह्या चेकबॉक्सला टिक करणार आणि सेव्ह करणार. जेनेरिक बफर म्हणजे जनरलाइज डेटा किंवा काही सिलेक्टेड फील्ड्स किंवा सिलेक्टेड एरिया तेवढ्याच जर का मला बफर करायचं असेल तर सेकंड बटन. आणि फुल्ली बफर्ड म्हणजे पूर्ण टेबलच जर का बफर करायचं असेल, पूर्ण टेबलच जर का मला ॲप्लिकेशन सर्व्हरवरती स्टोअर करून ठेवायचं असेल तर मग शेवटचे ऑप्शन सिलेक्ट करायचा. मग याला गेलो आपण सेव्ह, याला गेलो यस. ZEMP2 आता ॲक्टिवेशनसाठी विचारतोय, याला गेलो आपण सेव्ह, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला एक कस्टम टेबल क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. हा आपला एक कस्टम टेबल क्रिएट झाला. पण या टेबलमध्ये कुठल्या एंट्री क्रिएट नाही झाल्या, ठीक आहे. बघा, एक मी एक्सेल शीट ओपन करून दाखवतो. आता आपण जो टेबल क्रिएट केलेला आहे तो कसा क्रिएट झालेला आहे, याच्यामध्ये गेलो आणि ही फील्ड झाली आहे आपली मॅन्डेट, ही फील्ड झाली आहे मॅन्डेट. दुसरी काय घेतला होता, नेम. तिसरी काय घेतला होता, लास्ट नेम. चौथी काय घेतला होता, डोज, डेट ऑफ जॉईन. 5वी एज. नेक्स्ट सॅलरी. नेक्स्ट करन्सी, ठीक आहे. करन्सी. आपण जे फील्ड्स क्रिएट केलो तर ह्या अशा पद्धतीने त्या फील्ड्स क्रिएट झालेल्या. पण याच्यामध्ये कुठलाही काही रेकॉर्ड टाकलो का, जसं नेममध्ये मयुरी किंवा माझं नाव किंवा एखाद्या 3ऱ्या-4थ्या एम्प्लॉईचं नाव, ह्या गोष्टी आपण टाकलेल्याच नाहीत, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण
रेकॉर्ड क्रिएट नाही केला, एक ब्लँक टेबल क्रिएट केलेला आहे फक्त. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलं ते समजलं. हा टेबल क्रिएट केलेला कस्टम टेबल असणार आता का स्टँडर्ड. हा कस्टम टेबल, झेड पासून सुरुवात आहे म्हणजे कस्टम टेबल. मीन्स स्टँडर्ड टेबल क्रिएट करायला आपल्याला एसएपी अलाउड नाही करत का. नाही, ते एसएपी क्रिएट करून ठेवते. ठीक आहे. आणि ते जे टेक्निकल सेटिंगच्या टॅब ऑप्शन्स आले होते ते इथून आपण कंट्रोल करू शकतो. हे जे टेक्निकल सेटिंगचा टॅब आहे बघा, याच्यावर क्लिक केला बघा दिसत आहे बफरिंगचे ऑप्शन, सिंगल जेनेरिक आणि हे APPS0 साईज कॅटेगरी. ठीक आहे. हे आपण इथून कंट्रोल करू शकतो टेक्निकल सेटिंगमध्ये. त्याच्यानंतर आता आपल्या टेबलमध्ये कॉन्टेंट आहे किंवा नाही आहे तर किती कॉन्टेंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कुठून बघायच्या. तर इथे एक ऑप्शन आहे बघा दिसतं, हा एक कॉन्टेंट नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे. मग ह्या कॉन्टेंट नावाच्या ऑप्शनवर मी क्लिक करतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर एक टेबल ओपन होईल, एक विंडो ओपन होईल. हे बघा अशा नावाची एक विंडो ओपन झालेली आहे. हे जे वरच्या फील्ड दिसत आहेत ना, हे वरच्या फील्ड्स नेम, लास्ट नेम, डोज, हे काय आहे, की फील्ड आहेत. की फील्डचा अर्थ काय सांगितलं होतं मी. की फील्डचा अर्थ आहे की युनिक रेकॉर्ड मेंटेन करायसाठी आपण की फील्ड देतो. युनिक रेकॉर्ड्स म्हणजे काय, तर डुप्लिकेट रेकॉर्ड अवॉइड करतो. ठीक आहे. युनिक की फील्डचं काम काय आहे, की फील्डचं काम काय, तर युनिक रेकॉर्ड मेंटेन करणं हा की फील्डचं काम आहे. एक्झॅक्ट डुप्लिकेट एंट्री हा अवॉइड करतो. ठीक आहे. मग आता इथं आलो, त्याच्यानंतर आता इथं आपण बघूया नंबर ऑफ एंट्रीज. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे आपण फक्त एक ब्लँक टेबल क्रिएट केलेलं आहे, याच्यामध्ये कुठल्याही काही एंट्रीज क्रिएट केलेल्या नाही आहेत. ठीक आहे. तर मग मी आता काय करतो, याला करून बघतो एक्झिक्यूट. नंबर ऑफ एंट्रीजमध्ये गेलो बघा, इथं काय दाखवत आहे, 0 एंट्रीज. ठीक आहे. इथं काय दाखवत आहे, 0 एंट्रीज. आता याला मी करतो क्लोज, याला मी एक्झिक्यूट करून बघतो बघा, इथे सुद्धा हेच मेसेज येत आहे, नो टेबल एंट्रीज फाउंड फॉर स्पेसिफिक कीज. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये रेकॉर्ड टाकायचे कसे, याच्यासाठी आपल्याला एक TMG क्रिएट करावं लागतं. DDIC मध्ये जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट होईल 110% TMG काय असते ते विचारण्यात येईल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अपेअर व्हाल त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूअर TMG नेमका काय असतो त्याच्यावरती क्वेश्चन विचारणारच. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, युटिलिटीजमध्ये जावं लागतं. युटिलिटीजमध्ये टेबल मेंटेनन्स जनरेटर म्हणजेच TMG या बटनवर क्लिक करायचा. इथे गेल्यानंतर ऑथोरायझेशन ग्रुपमध्ये %, NC, %, हे स्टँडर्ड असते. ठीक आहे. बघा मी बॅकस्पेसची बटन दाबलो, %, NC, %, हे येणार. अदरवाईज जो फंक्शनल आहे, जो काम तुम्हाला देणार आहे तो सांगेल की या ऑथोरायझेशन ग्रुपमध्ये काय टाकायचं आहे. 99% टाइम्स तुम्हाला %, अँडच घ्यावं लागेल. ठीक आहे. %, NC. रिपीट करा, नेटवर्क मग काहीच नाही आवायचं ना. बरं ठीक आहे. तुम्ही इंटरव्ह्यूचं क्वेश्चन पासून बोलत होते, व्हॉट इज TMG पासून व्हायचं नाही आला. बरं. तर DDICचे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू अपिअर व्हाल त्यावेळेस इंटरव्ह्यूअर तुम्हाला व्हॉट इज TMG हा क्वेश्चन 110% विचारणार. ठीक आहे. व्हॉट इज TMG हा क्वेश्चन 110% विचारणार, किंवा याच क्वेश्चनला थोडंसं फिरवून विचारणार. फिरवून म्हणजे कसं की तुम्हाला एखादी टेबल बनवायचं आहे, कस्टम टेबल, त्या कस्टम टेबलमध्ये रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आहेत तर ते कसे करणार, किंवा एखादी टेबल आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला नवीन एंट्रीज टाकायचे आहे, कसे टाकणार. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की त्याच्यासाठी आपल्याला TMG क्रिएट करावं लागेल. फक्त एवढंच उत्तर देऊन चालणार आहे का, नाही, तर पूर्ण स्टेप्स तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे. पूर्ण स्टेप्स कसे एक्सप्लेन करणार की सगळ्यात आधी SE11 या टी कोडचा वापर करायचा, त्याच्यानंतर कस्टम टेबल क्रिएट करायचा,
जर का ऑलरेडी एक्झिस्टिंग टेबल आहे तर त्याला ॲक्सेस करायचा, त्या टेबलचं नाव टाकून डिस्प्ले या बटनवर क्लिक करायची. त्याच्यानंतर युटिलिटीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर टेबल मेंटेनन्स जनरेटर ह्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं. इथे ऑथोरायझेशन ग्रुप असते, ठीक आहे. ऑथोरायझेशन ग्रुप प्रोव्हाइड करायचा %NC %. ठीक आहे. मी बॅकस्पेसची बटन दाबलो, इथं ऑटोमॅटिक मला सजेस्ट करायला लागलं %NC %. तरी जर का बघायचं झालं तर F4 केल्यानंतर बघा इथे सुद्धा येतो, ठीक आहे. %NC इथं कुठेतरी असणार नक्की. आता हे भरपूर सारी लिस्ट आली, आपण याला क्लोज करून घेऊ. हां, इथं %NC %. टाकून द्यायचा. त्यानंतर फंक्शन ग्रुप. आता हे फंक्शन ग्रुप का असते, हा फंक्शन मॉड्यूल जेव्हा चॅप्टर आपण स्टार्ट करूया त्यावेळेस मी तुम्हाला हा डिटेलमध्ये समजवणार. सध्या फंक्शन ग्रुपमध्ये आपला टेबल नेम प्रोव्हाइड करायचा, ठीक आहे. फंक्शन ग्रुपमध्ये आपला टेबल नेम प्रोव्हाइड करायचा. इथं आपण केला पेस्ट. त्यानंतर इथं विचारला मेंटेनन्स स्क्रीन. मेंटेनन्स स्क्रीनमध्ये 2 ऑप्शन आहेत, एक 1 स्टेप मेंटेनन्स आणि दुसरा आहे 2 स्टेप मेंटेनन्स. 1 स्टेप मेंटेनन्स म्हणजे काय, तर नवीन एंट्रीज क्रिएट करायसाठी एक स्क्रीन असते आणि ते एंट्रीज शो करायसाठी दुसरी स्क्रीन असते, ठीक आहे. म्हणजे एक मेंटेनन्स स्क्रीन असते आणि दुसरी ओव्हरव्ह्यू स्क्रीन असते जर का 2 स्टेप घेतला तर. आणि 1 स्टेप घेतला तर काय, एकच स्क्रीन असते ज्याच्यावरती आपण मेंटेन सुद्धा करतो आणि ओव्हरव्ह्यू सुद्धा करतो, ठीक आहे. ह्याच्यातला डिफरन्स तुम्हाला कधी समजेल, जेव्हा तुम्ही 2 कस्टम टेबल क्रिएट करणार आणि एकदा 1 स्टेप ही रेडिओ बटन सिलेक्ट करायची आणि TMG क्रिएट करायची आणि त्या टेबलमध्ये रेकॉर्ड मेंटेन करायचा. दुसरा टेबल क्रिएट करायचा, त्याच्यासाठी दुसरी TMG क्रिएट करायची आणि त्या टेबलसाठी 2 स्टेप ही रेडिओ बटन सिलेक्ट करायची आणि डेटा मेंटेन करायचा, ठीक आहे. तर आता मी डायरेक्टली तुम्हाला 2 स्टेप दाखवतो. 2 स्टेपमध्ये हा रेडिओ बटन सिलेक्ट केला आहे आणि इथे जाऊन फाइंड स्क्रीन नंबर या बटनवरती क्लिक करायचं. फाइंड स्क्रीन नंबर या बटनवर क्लिक केलो. प्रपोज स्क्रीन नंबर्सवर जाऊन कंटिन्यू करायचा, ठीक आहे. बघा इथं ऑटोमॅटिकली 1 आणि 2 हे 2 नंबर आलेले आहेत. म्हणजे ओव्हरव्ह्यू स्क्रीन एक झाली आहे आणि दुसरी सिंगल स्क्रीन सेकंड झाली आहे. सिंगल स्क्रीन म्हणजे काय, ज्याच्यावर आपण रेकॉर्ड क्रिएट करणार आहोत आणि ओव्हरव्ह्यू स्क्रीन म्हणजे काय, ज्याच्यावर रेकॉर्ड आपल्याला डिस्प्ले होणार आहेत, ठीक आहे. एवढ्या सेटिंग्स केल्या, एवढ्या काही डेटा आपण प्रोव्हाइड केला. त्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक करायचा. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 टाइम्स समोर सेव्ह करत जायचा, ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. सुरुवातीला पोरं कसे थोडे कन्फ्यूज होतात, सर मी सेव्ह करतोय पण समोर जातच नाही. ॲक्च्युअली ते समोरची स्टेप तुमच्या समोर आली आहे बट ते तुम्हाला समजत नाही आहे, ठीक आहे. आता मी काय करतो, याच्यावर सेव्ह करतो. सेव्ह केला बघा, परत सेव्हच आला है ना, सेव्हच आला. मग परत सेव्ह करायचा. आता बघा परत तेच आला, फक्त इथं लोकल ऑब्जेक्ट आलेला आहे, बरोबर. तर तो समोर जातो आहे, फक्त सेव्ह आणि नंतर लोकल ऑब्जेक्ट करायचं. हे केलं. आता हे TMG क्रिएट करायसाठी थोडा वेळ लागतो. आपला टेबल छोटा असल्यामुळे लवकर क्रिएट होऊन जाईल, अदरवाईज थोडा वेळ लागतो, एखादी मिनिट वगैरे, ठीक आहे. प्रत्येक वेळेस टेबल क्रिएट करायला एवढी मोठी प्रोसिजर आहे? हो. तुम्ही जेव्हा पण कस्टम टेबल क्रिएट करणार, ठीक आहे, जेव्हा पण कस्टम टेबल क्रिएट करणार तुम्हाला TMG क्रिएट करावंच लागेल आणि ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करावं लागेल नवीन टेबलसाठी, ठीक आहे. आणि जो ऑलरेडी एक्झिस्टिंग टेबल आहे त्याच्यासाठी TMG ऑलरेडी क्रिएटेडच असेल ना, तुम्हाला फक्त ॲक्सेस करावं लागेल. मग ते ॲक्सेस करायसाठी आपल्याला काय करावं लागतं, SM30 या टी-कोडचा वापर करावा लागतो, ठीक आहे. आता आपली TMG क्रिएट झालेली आहे. जेव्हा हे पॉपअप मेसेज येईल तेव्हा समजून जायचं आपला TMG क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. मग याला आपण करायचं बॅक, इथून सुद्धा बॅक, एक नवीन विंडो ओपन करतो, ठीक आहे. आता TMG फक्त क्रिएट झालेली आहे. मी तरी एकदा कॉन्टेंटमध्ये जाऊन तुम्हाला नंबर ऑफ एंट्रीज दाखवतो. याच्यात गेलो, नंबर ऑफ एंट्रीज या बटनवर क्लिक केला, 0 एंट्रीज, ठीक आहे. मग आता याला करतो क्लोज, एक नवीन विंडो ओपन करतो. नवीन विंडो ओपन करायसाठी हे एक बटन आहे, ठीक आहे. न्यू GUI विंडो, बघा एक नवीन विंडो ओपन झाली. मी काय टी-कोड सांगितला होता,
TMG ॲक्सेस करायसाठी किंवा त्या टेबलसाठी आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे, त्याच्यासाठी मी एक टी-कोड सांगितला होता. त्याचं नाव आहे SM30. SM30 हा टी-कोड सुद्धा तुम्हाला विचारण्यात येईल. SM30चं काम काय, किंवा डेटा डेटा मेंटेन करायसाठी कुठल्या टी-कोडचा तुम्हाला वापर करावा लागेल. तर त्याचं नाव आहे SM30. मी केलं एंटर. बघा इथं टेबल नेम ऑटोमॅटिकली रिफ्लिकेट झालेला आहे. ठीक आहे, ज्या टेबलला आपल्याला मेंटेन करायचा आहे तो टेबल ऑटोमॅटिकली इथे रिफ्लिकेट झालेला आहे. पण समजा रिफ्लिकेट नसला तर तुम्ही काय करणार, इथं टाईप करणार ZEMP_TB2. ठीक आहे, त्याच्यानंतर मेंटेन या बटनवर क्लिक करायचा. ठीक आहे, मेंटेन या बटनवर क्लिक करायचा. अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल. बघा इथं नेम, लास्ट नेम आणि डेट ऑफ जॉईनिंग ह्या 3च गोष्टी का आल्या, बाकीच्या गोष्टी कुठे गेल्या? इथं 3च गोष्टी दाखवत आहे, बरोबर आहे. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे कोणत्या कोणत्या होत्या? एज, सॅलरी आणि करन्सी, है ना. हा, ह्या गोष्टी का नाही दाखवत आहे? कारण की ज्या की फील्ड्स आहेत तुम्हाला इथं तेवढ्याच दाखवत आहे. की फील्ड्स काय जेवढ्या आहेत तेवढ्याच दाखवत आहे. मग इथं जाऊन मला काय करायची आहे, एक एंट्री क्रिएट करायची आहे. मी या न्यू एंट्रीज या बटनवर क्लिक करतो. इथे जाऊन नेम आता मला प्रोव्हाइड करायचा आहे, जसा नाव देतो लखन. त्याच्यानंतर इथं लास्ट नेम देतो सहारे. डेट ऑफ जॉईनिंग एक तारीख कुठली तरी देतो. ठीक आहे, 23/8/2023 हा अल्लो करेल का? हो करेल. 1/10/23 असं असेल ना, करणार. मग आता एज याची देतो 25. ठीक आहे, आणि सॅलरी देतो 30,000. करन्सी INR, इंडियन रुपीज. ठीक आहे, या एंट्रीला मी करतो आता सेव्ह. ठीक आहे, ही एंट्री झाली आपली सेव्ह. त्याच्यानंतर करतो नेक्स्ट एंट्री. नेक्स्ट एंट्रीसाठी आणखी एक नाव घेतो, आकाश केंद्रे. डेट ऑफ जॉईनिंग इथे सुद्धा एक कुठली तरी तारीख घेतो. एज इथं टाकतो याची 27. याची सॅलरी टाकून घेऊ आपण 40,000 INR. ठीक आहे, याला मी करतो सेव्ह. ठीक आहे, सेव्ह झाला. त्यानंतर आता करतो बॅक. बघा इथं आपली एंट्रीज डिस्प्ले होत आहे. आता एक गोष्ट सांगा, तुम्हाला तिथं आठवते TMG क्रिएट करताना 2 स्टेप आलेला होता? 2 स्टेप आलेला होता. यस सर, बरोबर आहे. 2 स्टेप मध्ये काय होतंय, आपण एका स्क्रीनवरती रेकॉर्ड क्रिएट करत आहोत, बरोबर, आणि डिस्प्ले दुसऱ्या स्क्रीनवरती बघत आहोत. आणि जेव्हा तुम्ही 1 स्टेप करणार तेव्हा काय होईल की इथेच तुम्ही डायरेक्ट एंट्री क्रिएट करणार. ठीक आहे, हा, हे एकच स्क्रीन असणार आहे, फक्त ओव्हरव्ह्यू स्क्रीन असणार आहे. तुमची ती वाली स्क्रीन दिसणार नाही ज्याच्यावरती आपण आता रेकॉर्ड क्रिएट केले, बरोबर. इथेच तुम्हाला काय करावं लागेल, थर्ड एंट्री क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, आता इथून करू देत नाही का, कारण की आपण 2 स्क्रीन केलेलं आहे म्हणून. आता बघूया जे आपण क्रिएट केलं, एंट्रीज क्रिएट केल्या त्या आपल्या टेबलमध्ये रिफ्लिकेट होत आहेत का. तर याला मी काय केलं, सेव्ह केलं आहे. इथून केलं बॅक केल्यानंतर आपल्या टेबलमध्ये जाऊया. ठीक आहे, इथून मी बॅक जातो, कारण रिफ्रेश व्हायसाठी आपल्याला थोडंसं बाहेर जाऊन आणखी आतमध्ये जावं लागतं. मग इथे कॉन्टेंटमध्ये गेलो, रिफ्रेश होतोय. ठीक आहे, आता इथे बघू नंबर ऑफ एंट्रीज. बघा आधी 0 होते, आता 2 आले. मग आता याला मी करतो क्लोज. इथून मी काय करतो, याला एक्झिक्यूट करतो. बघा ज्या तिथे एंट्रीज आपण क्रिएट केलेल्या होत्या त्या सगळ्या इथे दाखवत आहे. आकाश केंद्रे, त्याची डेट ऑफ जॉईनिंग, एज, सॅलरी, इंडियन करन्सी, लखन, आणि इथं सगळ्या फील्ड्स दाखवतात बरं का. तिथं जेव्हा तुम्ही TMG क्रिएट करता तिथं होऊ शकते फक्त की फील्ड दाखवणार,
पण आपल्या टेबलमध्ये पूर्ण फील्ड दाखवतात. ठीक आहे, जेवढ्या पण तुम्ही फील्ड्स क्रिएट केलेल्या आहे त्या सगळ्या. समजला कसं टेबल क्रिएट केलो, TMG का बरं क्रिएट केलो, डेटा कसा मेंटेन केला, रेकॉर्ड कसे क्रिएट केलेत. समजलं का? यस सर. करून बघणार तुम्ही? यस सर. ठीक. प्रोसिजर खूप वास्ट आहे याची, काही काही स्टेप राहिले लक्षात, काही काही नाही राहिला. बरं, काय हरकत नाही, ते प्रॅक्टिसने येईल. ठीक आहे. हां, तुम्ही करत चला. नाही आठवलं तर मला एक मेसेज टाका, काही एरर आलं तर व्हॉट्सअप टाकाल. ठीक आहे. अदरवाईज मग उद्याच्या लेक्चरमध्ये मग मला ते विचारून घ्याल की सर मी इथं विसरली किंवा मला हे समजलं नाही. ठीक आहे. ठीक आहे, मग आपण थांबूया इथं. याची प्रॅक्टिस करा, कारण आज होऊ शकते थोडं जास्तीच घेतलं मी. सर ते रेकॉर्ड वगैरे समजलं, इन्सर्ट कसे करायचे फोटो, पण ते स्टेप जास्त आहे, कशानंतर काय करायचं असं ते. आपण हा टेबल क्रिएट केला इथपर्यंत समजलं? यस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर गेलो आपण टेक्निकल सेटिंगमध्ये. टेक्निकल सेटिंगमध्ये जाऊन हे APPL 0 आणि साईज कॅटेगरी 0 टाकलं, बाकी काही केलं नाही. ठीक आहे. याला केलं इथून सेव्ह केल्यानंतर आपण गेलो बॅक. आता आपला काय झालं आहे, टेबल क्रिएट झालेला आहे. सेव्ह करून मग काय करायचं, ॲक्टिव्ह करून घ्यायचं. आपला टेबल क्रिएट होतो. टेबल क्रिएट झाल्यानंतर त्या टेबलमध्ये डेटा एंटर करावा लागेल, आपल्याला डेटा मेंटेन करावा लागेल. बरोबर आहे. मग तो डेटा मेंटेन करायसाठी आपल्याला युटिलिटीजमध्ये जायला लागेल. युटिलिटीजमध्ये जाऊन टेबल मेंटेनन्स जनरेटर या बटनवर क्लिक करावं लागेल. या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं %NC प्रोव्हाइड करायचा. फंक्शन ग्रुपमध्ये जो आपला टेबल नेम आहे तोच टेबल नेम इथं पेस्ट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 स्टेप आणि 2 स्टेप याच्यापैकी तुम्ही एक टेबल क्रिएट करा ज्याच्यामध्ये 2 स्टेप घ्या. ठीक आहे. पहिला टेबल तुम्ही क्रिएट केले त्याच्यात 2 स्टेप घ्या. त्याच्यानंतर फाइंड स्क्रीन नंबर करा. इथे ऑटोमॅटिकली स्क्रीन्स डिस्प्ले व्हायला लागतील 1 आणि 2. हे आले की मग काय करा, इथं क्रिएटची बटन असणार. ठीक आहे. इथं काय असणार, क्रिएटची बटन. आता हे एडिट आणि डिलीटची बटन का बरं आली, कारण ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. मग क्रिएटची बटन क्लिक केल्यानंतर इथे मग 2-3 वेळेस तुम्हाला सेव्ह करायला लागेल. सेव्ह आणि मग लोकल ऑब्जेक्ट. ते केलं की इथं दाखवेल तुम्हाला कंपायलिंग 30%, 60%, 100%. याचा अर्थ काय, तर TMG तुमचं जनरेट होत आहे, क्रिएट होत आहे. मग TMG जनरेट झाल्यानंतर इथून जायचा बॅक. नवीन एक विंडो घ्यायची. ठीक आहे. नवीन एक विंडो घ्यायची. त्या नवीन विंडोमध्ये SM30 नावाचं टिकोट टाकायचं. ठीक आहे. इथे जायचं, समजा ही तुमची नवीन विंडो ओपन झाली. मग याच्यामध्ये काय केलं, आपण SM30 नावाची टिकोट टाकलो. याला केलं एंटर. इथं प्रोव्हाइड केलं आपला टेबल नेम. ठीक आहे. इथं प्रोव्हाइड केलं आपला टेबल नेम आणि याच्यामध्ये गेलो मेंटेनमध्ये गेल्यानंतर इथं असते न्यू एंट्रीचं ऑप्शन. हे बघा इथं आहे. बरोबर. न्यू एंट्री. हां, याच्यावर क्लिक केलं आणि इथं काय केलो, आपण एंट्री क्रिएट केली. फॉर एक्झाम्पल एक ईशान्वी नावाची एंट्री क्रिएट केली. ईशान्वी नरारे. ठीक आहे. ईशान्वी नरारे आणि तिचा डेट ऑफ जॉईनिंग. मग हे डेटा आपण इथून घेऊन घेतला आपल्या मनाप्रमाणे. याला केलं मग मी सेव्ह. डेट टाकली, एज टाकले 23 वर्ष, सॅलरी घेतली 27,000 INR. याला केलं आपण सेव्ह केलं. बॅक गेलो. अरे हां, ईशान्वी हे बघ इथं आला. आता आपला तिसरा रेकॉर्ड इथं क्रिएट झालेला असेल. मग आपण या टेबलमध्ये आलो, एकदा बॅक गेलो, परत आपल्या टेबलमध्ये गेलो. डिस्प्ले किंवा चेंज केलं तरी चालेल.
डिस्प्लेमध्ये गेलो, ह्या कॉन्टेंट या बटनवर क्लिक केला, इथून नंबर ऑफ एंट्रीज चेक केले. बघा आता पहिले 2 होते, आता 3 झाले. बरोबर, 3 एंट्रीज झाले. याला केला क्लोज, याला इथून केलं मी एक्झिक्यूट. बघा 3ला 3ही रेकॉर्ड इथं दाखवत आहेत. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, तर मग आता आपण इथे थांबूया.